मित्रांनो, इंग्रजी बोलणं काही अवघड नाही. त्यासाठी तुम्हाला त्याचे कन्सेप्ट हे क्लिअर असणं गरजेचे आहे. बघा, या रचनेविषयी आपण मागील सेशनमध्ये अभ्यास केलेला आहे. आता त्याची आपण वाक्यरचना पाहूया. पहिली वाक्यरचना काय बघा, तू तसं म्हणायला आवश्यक नव्हतं. काय लिहून घ्या, तू तसं म्हणायला आवश्यक नव्हतं. आता ही वाक्यरचना तुम्हाला कशानुसार बनवायची, ह्या या रचनेनुसार. बघा, हे तुम्हाला वाटतंय अवघड आहे, काही अवघड नाही, सोपं आहे. या सुरुवातीला इट नव्हतं म्हणजे पास्ट मध्ये येतं. इट वॉज आवश्यक नव्हतं म्हणजे इट वॉज नॉट नेसेसरी, कर्त्याची द्वितीया. फॉर म्हणजे तू म्हणजे फॉर यू. टू स्पीक, आलं लक्षात? हा तसं, सॉरी, स्पीक नाही, तसं म्हणायला. हा घ्या, से दॅट. दॅटचा अर्थ इथं काय, तसं. से म्हणजे म्हणणे, म्हणजे इट वॉज नॉट नेसेसरी फॉर यू टू से दॅट, म्हणजे तू तसं म्हणायला आवश्यक नव्हतं. मला तिथं जाणं आवश्यक आहे का? मला, घ्या लिहून घ्या, मला तिथं जाणं आवश्यक आहे का? सॉरी, क्वेश्चन मार्क. बघा, इट इज आवश्यक म्हणजे काय, इट इज नेसेसरी मला, फॉर मी टू गो देअर. आता ही झाली त्याची काय, होकारार्थी. आता त्याचं तुम्हाला क्वेश्चन करायचं. फक्त काय करायचं तुम्हाला, सुरुवातीला इज आणि नंतर इट. इज इट नेसेसरी फॉर मी टू गो देअर आणि शेवटी प्रश्नार्थ चिन्ह. मला तिथं जाणं आवश्यक आहे का? हा लक्षात. आपण काय केलं, त्या होकारार्थी वाक्याचं क्वेश्चन बनवलं. त्याच्यानंतर आपण वेळेवर पोहोचणं आवश्यक आहे. काय, आपण वेळेवर पोहोचणं अशक्य आहे. घ्या लिहून घ्या वाक्यरचना. आपण वेळेवर पोहोचणं अशक्य आहे. ओके, सुरुवातीला काय, इट प्रेझेंट आहे म्हणून इज विशेषण. पोहोचणं अशक्य म्हणजेच काय ना, इम्पॉसिबल. पॉसिबल म्हणजे शक्य आणि इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. घ्या, त्यासाठी तुम्हाला काही विशेषण माहिती असणं गरजेचे आहे. हे विशेषण मी मागील सेशन मध्ये लिहून दिलेले. बघा, पोहोचणं कोणाला, आपण म्हणजे आपल्याला. फॉर अस, टू वेळेवर म्हणजे टू रीच ऑन टाइम. ओके, क्लिअर, ऑन टाइम. त्याच्यानंतरची घ्या वाक्यरचना. ही पद्धत वापरणं आपल्यासाठी जास्त सोपी राहील. ही पद्धत घेऊनच घ्या. ही पद्धत वापरणं आपल्यासाठी जास्त राहील. वाक्यरचना बघा. इट वुड बी इझियर फॉर, ही पद्धत वापरणं आपल्यासाठी म्हणजे फॉर अस टू यूज दिस मेथड. ओके, म्हणजे इट वुड बी इझियर फॉर अस टू यूज धिस मेथड म्हणजे ही पद्धत वापरणं आपल्यासाठी जास्त सोपी राहील. बघा, त्याच्यानंतरची वाक्यरचना.
त्याचा सल्ला घेणं तुझ्यासाठी चांगलं आहे. त्यांचा सल्ला घेणं तुझ्यासाठी चांगलं आहे. ओके. सुरुवातीला इट चांगलं आहे म्हणजे काय? प्रेझेंट. इट इज गुड फॉर हिम टू टेक हिज ऍडवाइस. बघा, या वाक्याचा आपण पूर्ण हे केलेलं आहे. बघा, ह्या रचनेनुसार आपण वाक्यरचना बनवलेले लिहून घ्या. मराठीत दिले, इंग्लिशमध्ये पण दिले. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.